नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची प्रथम सत्र परीक्षेची हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, निम्नलिखित पहले गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। या ठिकाणी गद्यांश दिलेला आहे। व्हिडिओ थांबून संपूर्ण गद्यांश व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। पहली कृती, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए, उमा की विशेषताएं। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। दूसरी कृती, विधानों के सामने सत्य असत्य लिखिए। 2 गुणांसाठी। तीसरा प्रश्न, गद्यांश में प्रयुक्त उर्दू शब्द युग्म पूर्ण कीजिए। 2 गुणांसाठी। प्रश्न चौथा, गोपाल प्रसाद बहू में गाना बजाना सिलाई पेंटिंग आदि गुण चाहते हैं पर पढ़ा ही नहीं, क्या यह उचित है? इस विषय में अपने विचार लिखिए। प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबून तो उतारा सुद्धा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती आपण पूर्ण करायची आहे। पहिली कृती, संजाल पूर्ण कीजिए। मरीच से। दोन, आकृती पूर्ण कीजिए। 2 गुणांसाठी आहे। उत्तरांसहित व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणार आहोत। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, निम्नलिखित शब्दों के लिंक पहचान कर लिखिए। 2 गुणांसाठी। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए। 1 गुणासाठी। आणि चौथा प्रश्न आहे, मरीज से मिलने जाते समय कौन कौन सी सावधानियां बरतनी चाहिए? इस विषय में अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए। ई प्रश्न, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। हा अपठित उतारा आहे। पाठ्यपुस्तकाबाहेरचा उतारा आहे। व्यवस्थित उतारा वाचून घ्यायचा आहे। उताराचा पुढील भाग, कृति क्रमांक 1, उत्तर लिखिए। चीनी वैज्ञानिकों द्वारा भूकंप आने के पूर्वानुमान लगाने के आधार। 1 गुणासाठी। आणि दूसरा प्रश्न आहे, भूकंपन से होने वाली हानि से बचने के उपाय विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। 2 गुणांसाठी। विभाग 1 पूर्ण झालेला आहे। आता विभाग 2 पद्य। प्रश्न दूसरा अ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। ठिकाणी पद्यांश देण्यात आलेला आहे। 1, आकृति पूर्ण कीजिए। अ, पीरी हुई। आणि ब, नाम रहती है। दूसरा प्रश्न, निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए। तीसरा प्रश्न, निम्नलिखित शब्दों के लिंक पहचान कर लिखिए। 2 गुणांसाठी। एक आहे गुलाल आणि दुसरे आहे पखावज। चौथा प्रश्न, उपयुक्त पद्यांश की हरी बीन कुण आरती है तेरी पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए। 2 गुणांसाठी। आ प्रश्न, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए।
आता हा दुसरा पद्यांश देण्यात आलेला आहे, तो देखील व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। पद्यांशवर आधारित पहली कृति, पद्यांश के आधार पर संबंध जोड़कर उचित वाक्य तैयार कीजिए 2 गुणांसाठी। आणि दूसरा प्रश्न आहे, निम्नलिखित के लिए पद्यांश शब्द ढूंढकर लिखिए 1 गुणासाठी। एक आहे लोगों का समूह आणि दूसरा आहे सीप में बनने वाला रत्न। तीसरा प्रश्न, पद्यांश में आए पर शब्द के अलग अलग अर्थ लिखिए 1 गुणासाठी। आणि चौथा प्रश्न, अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए 2 गुणांसाठी। या ठिकाणी विभाग 2 पूर्ण झालेला आहे। आता विभाग 3 पूरक पठन। प्रश्न तीसरा, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। आता पुढील गद्यांश पहा। संपूर्ण गद्यांश व्यवस्थित वाचला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज लिहिता येतील। एक संजाल पूर्ण कीजिए 2 गुणांसाठी आहे। सिरपन को आने वाले काम। दूसरा प्रश्न, कला और कलाकार का सम्मान करना हमारा दायित्व है, इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए 2 गुणांसाठी आहे। आ प्रश्न, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। पुढील पद्यांश देण्यात आलेला आहे। घना अंधेरा, चमकता प्रकाश और अधिक, करते जाओ, पाने की मत सोचो, जीवन सारा, जीवन नैया, मंझधार में डोले, संभाले कौन। आकृति पूर्ण कीजिए 1 गुणासाठी आहे। हाइकू द्वारा मिलने वाला संदेश। दूसरा प्रश्न, उत्तर लिखिए 1 गुणासाठी। आणि तीसरा प्रश्न आहे, परोपकार विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए 2 गुणांसाठी। विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण। प्रश्न चौथा, सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। 1, निम्नलिखित वाक्य में अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए 1 गुणासाठी आहे। 2, निम्नलिखित अवयवों में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए वह के साथ। 3, कृति पूर्ण कीजिए 2 में से कोई एक 1 गुणासाठी आहे। आणि त्याला और दिलेला आहे अथवा। प्रश्न चौथा, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए 1 गुणासाठी आहे। पांचवा प्रश्न, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए 1 गुणासाठी आहे। क्रिया आहे रोना, दुसरी आहे मिलना। त्यांचं प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचे आहे। 6 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्यों में प्रयोग कीजिए। एक आहे राह देखना आणि दुसरा आहे शेकी बदारना। आणि त्याला और प्रश्न दिलेला आहे, अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरों में से उचित मुहावरों का चयन करके वाक्य फिर से लिखिए। पहला है चल बसना और दूसरा है बोलबाला होना। प्रश्न 7वां, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए 1 गुणासाठी आहे। 8वां प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। व्हिडिओ थांबवून सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत। प्रश्न क्रमांक 10, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। प्रश्न क्रमांक 11,
निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए। 3 वाक्य दिलेले आहे, कोणतेही 2 वाक्य शुद्ध करायचे आहेत तुम्हाला 2 गुणांसाठी। आता विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन। प्रश्न 5वां सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए। ओ आहे पत्र लेखन। निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लेखन कीजिए। त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला पत्रलेखन लिहायचे आहे। पत्रलेखनला अजून दुसरे पत्रलेखन और देण्यात आलेले आहे। दोघांपैकी कोणतेही एक पत्र तुम्हाला लिहायचे आहे। दूसरा प्रश्न गद्य आकलन। निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो। या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावरून 4 प्रश्न तयार करायचे आहे की ज्या प्रश्नांचे उत्तर या उतार्यात आहेत। असे 4 प्रश्न तयार करायचे आहेत। हा प्रश्न वृत्तांत लेखन 5 गुणांसाठी आहे। 2 प्रश्न आहे, एक आहे वृत्तांत लेखन आणि एक आहे कहाणी लेखन। दोघांपैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। दूसरा प्रश्न विज्ञापन लेखन। निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए। स्कूल बस के ड्राइवर चाहिए। त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ते विज्ञापन तयार करायचं आहे। ब प्रश्न निबंध लेखन 7 गुणांसाठी आहे। हा प्रश्न निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्द में निबंध लिखिए। बघा 3 विषय दिलेले आहेत, मेरा भारत देश, पर्यावरण संतुलन, पुस्तक की आत्मकथा। कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची प्रथम सत्र परीक्षा हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।